बुलढाणा शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन. नागरिकांच्या निकोप आरोग्यासाठी आयुष प्रणालींचं योगदान केलं अधोरेखित. इस्रायलच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तेल अवीवमध्ये उत्साहात स्वागत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत करणार चर्चा. इस्रायल दौऱ्यामुळे भारत इस्रायलमधील बंध आणखी दृढ होण्यासह धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन उद्दिष्ट निश्चित होतील, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. प्रदूषण नियंत्रणासाठी IoT आधारित प्रणाली आणि AI माध्यमातून मुंबईतील सर्व बांधकाम प्रकल्पांचं प्रभावी देखरेखीचं काम लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. केंद्राच्या जी रोजगार हमी योजनेत सर्व जुन्या योजनांचा समावेश करणार. कोणत्याही रोजगार सेवकांना कामावरून कमी केलं जाणार नाही, मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं स्पष्ट. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मूत्रपिंडांची बेकायदेशीर विक्री प्रकरणाची सखोल चौकशी सुरू. सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत ग्वाही. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. ही वाढ जुलै 2025 पासून लागू. थकबाकीची रक्कम राज्य सरकार येत्या मार्चमध्ये करणार अदा. महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळणार. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार यांना संमतीचा उमेदवार म्हणून पाठवण्यासाठी प्रयत्नशील असून मित्र पक्षांना विनंती केल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. आणि मुंबई महानगरपालिकेचा 80,952 कोटी रुपये आकारमानाचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पाच्या आकारमानात सुमारे 8.9% वाढ. नमस्कार.